आंबा सीझन स्पेशल. आज आपण हा आंब्याचा अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार केक कसा तयार करायचा ते पाहूया. या रेसिपीमध्ये आपण दही, इनो किंवा मिल्क पावडर न वापरता देखील हा केक घरच्या उपलब्ध साहित्यात परफेक्ट तयार करण्याच्या सगळ्या टिप्स पाहणार आहोत. तुम्ही पाहू शकता छान स्पॉन्जी असा हा केक तयार झालेला आहे. वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. हाय, मी कविता. मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता अशा झटपट तयार होणाऱ्या पौष्टिक रेसिपी. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आज आपण आंबा सीझन स्पेशल मँगो केक कसा तयार करायचा ते पाहूया. त्यासाठी या वाटीच्या मापाने आपण सगळं मेजरमेंट मोजून घेणार आहोत. त्याच वाटीच्या मापाने आपण 1.5 वाटी रवा घेतलेला आहे, बारीक रवा घेतलेला आहे. त्यानंतर त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे, अर्धी वाटी साखर. आता तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर अर्धी वाटीऐवजी पाऊण वाटी घ्या. या चमच्याच्या मापाने 1 चमचा एवढी बेकिंग पावडर तर अर्धा चमचा खाण्याचा सोडा घेतलेला. या ठिकाणी आता या सगळ्या कोरड्या जिन्नस आपण मिक्सरला दळून घेऊया आणि तयार झालं ते आपलं केकचं प्रीमिक्स. हे पहा, अशा पद्धतीचं केकचं प्रीमिक्स आपलं बनवून तयार झालेलं आहे. परफेक्ट या ठिकाणी प्रीमिक्स तयार झालं. दुसरी महत्त्वाची पूर्वतयारी म्हणजे केकच्या भांड्याला टीनला या ठिकाणी आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडासा कोरडा मैदा टाकायचा, छान सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचा. त्यानंतर कढई देखील आपण प्रीहीट करण्यासाठी ठेवलेली आहे. आज आपण कढईमध्ये हा केक करत आहोत. त्यानंतर पाव वाटी तेल टाकलेलं आहे. या ठिकाणी तेलाचा वापर खूप जास्त करणार नाही, त्याऐवजी आपण दुसरा एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स यामध्ये वापरणार आहोत. 1 वाटी या ठिकाणी आंब्याचा पल्प टाकलेला आहे. त्यानंतर तेल जास्त न वापरता या ठिकाणी आपण दुधावरील जी साय असते, मलाई असते, ती यामध्ये टाकलेली आहे. आणि या ठिकाणी अगोदर चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये टाकूया आवश्यकतेनुसार पाणी. आणि साधारणतः पाऊण वाटी एवढं पाणी मला लागलेलं आहे. आणि चमच्याच्या साहाय्याने छान असं मिक्स करून घेतल्यानंतर तुम्हाला हे मिक्सरला दळून घ्यायचं. त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत केशर. त्यामुळे आपल्या केकला रंग खूप छान असा येणार आहे, त्याचबरोबर पौष्टिकता देखील वाढणार आहे. आणि चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यामुळे सगळं केकचं मिश्रण आपलं छान असं तयार झालेलं आहे. लगेचच आपण या भांड्यामध्ये टाकणार आहोत. तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी बॅटरची अगदी परफेक्ट झालेली आहे. अशाच पद्धतीची असायला हवी, यापेक्षा खूप पातळ नको किंवा खूप दाटसर देखील नको. त्यानंतर हलकंसं टॅप करून घ्यायचं. कढई छान अशी फ्रीहीट झालेली आहे. लगेचच आपण हा केक ठेवणार आहोत. यामध्ये आपण तळाशी मीठ टाकलेलं आहे. त्यावर एक छिद्र असलेली झाकणी ठेवलेली आहे. त्यावर एक छोटासा कुकरचा पॅन ठेवलेला आहे. त्यावर हा केक ठेवून यावर झाकण ठेवून साधारणतः 30 मिनिटानंतर आपण चेक करूया. 30 ते 35 मिनिटं झालेली आहे. केक छान असा बेक झालेला आहे. टूथपिकच्या साहाय्याने हवं तर तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. त्यानंतर हा पूर्णपणे थंड करण्यासाठी अर्धा तास असाच सोडून दिलेला होता. अर्धा तासानंतर त्याच्या सगळ्या साईडच्या कडा आपल्याला छान मोकळ्या करून घ्यायच्या. त्यानंतर लगेचच हा केक आपण काढून घेऊन त्यानंतर तो कट करणार आहोत. अगदी अशाच पद्धतीचे झटपट खूप जास्त भांड्याचा पसारा न करता वेगवेगळे केकचे प्रकार आपण या अगोदर पाहिलेले आहेत. ते जर तुम्ही पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ते पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर त्या रेसिपी देखील पाहायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण पूर्ण वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता अशा छान आणि परफेक्ट हमखास यशस्वी होणाऱ्या रेसिपीज आपण पाहत असतो. त्याचबरोबर उद्या दुपारी 12 वाजता तुम्हाला कोणती स्पेशल रेसिपी पाहायला आवडेल हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि खूप छान परफेक्ट असा आपला मँगो केक तयार झालेला आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.